तात्या, नमस्कार करते. नाही नाही, असं नाही करायचं पोरी, असं नाही करायचं. अगं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असतं माहेर सोडून सासरी जाणं. तात्या, पण या तात्या केळशीकरांच्या हातून जर काही पुण्य घडलं असेल तर ते सारं पुण्याला लावून आज तुला मी आशीर्वाद देतो पोरी. आज आज माहेरच्या ओढीनं तुझा पाय अडतोय. पण उद्या तुला सासरी एवढं सुख मिळो की माहेरची तुला आठवण सुद्धा येऊ नये. तात्या, जा बेटा, जा सुखी राहा, जा. नाचते पण आता लागणारच बळ म्हणजे काय. मंजू, पाहिलंस तुझा नवरा किती छान आहे तो. अगं चला चल ग लवकर. ठीक आहे. नवरी आली. काय सुंदर आहे मुलगी. अहो लग्नात भैयासाहेबांनी खर्च पण खूप केलाय. आणि गळ्यातला हार तर किती छान आहे. शुभ लग्न सावधान, आली लग्न घटी समीप नवरा, घेऊन या वाघरा, गृहोक्ते मधुपर्क पूजन करा, अंतस्पटा ते धरा, दृष्ट वधूवरा न करता, दोघे करा ही उभी, वादंत्रे बहुगलबला न करणे, कुर्या सदा मंगलम. शुभ लग्न सावधान, तदेव लग्नं सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव, विद्याबलं दैवबलं तदेव, लक्ष्मीपति ते गिरधं स्वरामि. शुभ लग्न सावधान. कशी वाटली सजावट? काय आवडली की नाही तुझ्या? सांग ना. सजावट. हे सांग ना. ही कसली थट्टा? सोडा मला. सोडतील हा. आता आमची मिठी सोडावीशी वाटते. आणि रात्री त्यांनी धरली की. हे पहा, झालं एवढं खूप झालं. तुम्ही जाईत ना, मी खूप दमले. अहो पण जाऊ बाई, आम्ही काय तुम्हाला रात्रभर बांधून ठेवत नाही आहोत. एखादा मस्तपैकी उखाणा घ्या बघू. ना घ्या, छान पैकी. खरंच घ्या. ठीक आहे. तुम्हाला उखाणाच ऐकायचं आहे ना? हो. मग ऐका तर. अगदी कान सुपा एवढे करून ऐका. माणसाच्या नशिबी एकदा असतो जन्म, एकदाच असतं सरण. अण्णासाहेबांच्या मंजुळेला आता रोजच मरण. आता रोजच मरण झालं तुमच्या मनासारखं. मग चालत्या वाईट ना, चालत्या वा. चला ग. कोण तुम्ही? माझ्या खोलीत का आलात? मला ओळखलं नाही सुनबाई? अगं मी लक्ष्मीबाई, तुझी सासू. माझ्या सासूबाई? हो हो. चालत्या बा इथून. इथे का आलात? काय हो, कुठल्या जन्मीचे वैर साधलत? तुमच्या श्रीमंतीच्या पोकळ बढाया सांगून तुम्ही माझ्या भोळ्या बाबड्या बापाला बनवलं. पण काय हो, तुम्ही एक स्त्रीच आहात ना?
तुम्ही वागला असतात तुमच्या लेकीशी असं? बांधलं असतं तिला कोणा पांगळ्याच्या गळ्यात? सांगा सांगा ना. माझं ऐकून तरी घे सुनबाई. अगं झाल्या प्रकारात माझा किंवा माझ्या अण्णाचा काडीचा सुद्धा दोष नाही ग. अगं अगदी कुलदेवतेची शपथ घेऊन सांगते मी. जाऊ द्या सासूबाई, उगाच खोट्या शब्दा घेऊन कुलदेवतेला कशाला विटाळताय? पण एक गोष्ट सांगा तुमच्या पांगळ्या मुलाला, आणि तुम्ही लक्षात ठेवा, आता तो काय नाही राहिला. मी आजच वकिलाकडे जाणार आहे. शक्य तितक्या लवकर मला घटस्फोट मिळवायचा आहे. काय बोलते ती सुनबाई? आपल्या घराण्याची आबरू अशी बेशीवर टाळणार आहेस तू? माझं आयुष्य बर्बाद करण्याआधी याचा विचार करायला हवा होता तुम्ही. मी तर कायमची दुःखी झालेच आहे, पण माझं वाटोळ करणारा नाही मी सुखाने जगू देणार नाही. सांगा तुमच्या पांगळ्या मुलाला आणि त्याच्या मस्तवाल भावांना, म्हणा उरणगावकरांची सून आज घटस्फोट मागायला जाणार आहे. घटस्फोट! हिम्मत असेल तर अडवा तिला. आणि आता तुम्हीही जा इथून. वयस्कर आहात, उगाच माझ्याकडनं अपमान करून घेऊ नका. जा. नमस्कार वहिनी साहेब, मी आपला मोठा धीर भैया. आणि मी मधला बापू. नमस्कार कर. माझा सर्वनाश करून वर हा नमस्कार? काय म्हणावं तुम्हाला? म्हणा काहीही, पण करा फक्त आम्ही सांगतो तेवढंच. आता आणखी काय करायचं राहिलं आयुष्यात? हं? असा त्रागा करू नका वहिनी साहेब. शांत व्हा. मला सांगा, काल रात्री झोप वगैरे नीट लागली ना तुम्हाला? हा, जागा नवीन आहे, झोप लागते न लागते. हा, तुमचं मान भावीपणाचं बोलणं संपवून तुम्ही जाताय का मी जाऊ? एक मिनिट. जाण्यापूर्वी डोकं शांत ठेवून मी काय म्हणतो ते नीट ऐका. हे बघा, आमच्या लोळ्या पांगळ्या भावाबरोबर तुम्ही आयुष्य काढावं अशी आमची मुळीच इच्छा नाहीये. मग हे केलं तरी कशाला? का फसवलं माझ्या बाबांना? पुन्हा चिडलात बघा तुम्ही वहिनी साहेब. अहो, प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. बापू, काय हे? हे आमच्या इस्टेटीचे कागदपत्र. आपल्यानंतर आपल्या पांगळ्या पोराचं काय होणार याचा घोर लागला होता आमच्या बापाला, म्हणून एक विचित्र तेढ घालून ठेवली आहे थेरड्यानं मृत्यूपत्रात. हो ना, म्हणे अण्णाच्या आणि त्याच्या बायकोच्या संमतीशिवाय आमचे वाटे आम्हाला मिळणार नाहीत. अहो, म्हणजे त्या पांगळ्याला जन्मभर सांभाळणं आलं नसता वैताग. अहो वहिनी साहेब, तुम्हाला सांगतो, एवढी मोठी इस्टेट आहे पण... खड्ड्यात गेली तुमची इस्टेट. मला काही देणं घेणं नाही तिच्याशी. मग सही करा कागदपत्रावर. तुम्हाला घटस्फोट मिळवून देण्याची जबाबदारी आमची. आणि समजा मी सही नाही केली तर? तुम्ही घेतलेला उखाणा सत्यानं सांगितलाय मला. रोजचं मरण, मरा रोज. ठीक आहे, करेन मी सही, पण घटस्फोट मिळाल्यावर. तेवढ्यात तुमची नियत बदलली तर प्रश्न लाखोंच्या इस्टेटीचा आहे. इस्टेटीसाठी गळा कापायची पद्धत तुम्हा श्रीमंतांची, आमची नाही. हा, बघू किती दिवस टिकतोय तुमचा गरिबीचा कैफ. आज दुपारी तयार राहा. शिंत्रे वकिलांच्याकडे जायचंय. हा, घटस्फोट मिळवून देण्याबाबत लौकिक आहे ना त्यांचा? राहाल ना तयार? हो, नाहीतर तोपर्यंत मत बदलेल मृत्यूपत्र वाचून. पैसा पाहिला नाही ना कधी बाप जन्मात, म्हणून मग... आमच्या बापजाद्यांची काळजी तुम्ही करू नका भैयासाहेब. नाही, त्यांची ते करतील. ठीक आहे, जाईन मी वकिलाकडे. आय सी. फार मोठा अन्याय झालाय तुझ्यावर. या अन्यायामुळे तुझ्या मनाला होणाऱ्या यातना, क्लेश मी समजू शकतो. तुला नक्कीच न्याय मिळेल. माणसानं कायदा आणि व्यवहार हा भावनेच्या तराजूत तोलायचा असतो. तुला सांगतो, बाबासाहेबांच्या जमान्यापासून गेल्या 2 पिढ्या मी या उरणगावकर फॅमिलीला फार जवळून ओळखतो. अण्णा तर फार लहान होता, अत्यंत गुणी, सालस. आता तुझ्या धीरांच्या एक एक प्रतापांकडे बघितलं की असं वाटतं की या भांगेच्या जोडीत तुळस कुठनं आली. या अपंगत्वाच्या शापामुळं अण्णाचं आयुष्य पार उद्ध्वस्त झालंय. अपघातानं का होईना, पण अण्णाच्या आयुष्यात तू अचानक आलीस आणि असं वाटलं की अण्णाच्या या विराण वाळवंटी आयुष्यामध्ये एक अमृताचा झरा खळखळ व्हायला लागलाय. तुला सांगतो पोरी, अगं स्त्रीच्या मायेच्या पदरात इतकी प्रचंड ताकद असते की ती साऱ्या विश्वाला आपल्यात सामावून घेऊ शकते. अगं मग अण्णाची काय कथा? हे बघ, अण्णाच्या दुखऱ्या मनावर आपल्या मायेची पाखर घाल.
माणुसकी तुझी गुलाम होऊन राहील. ठीक आहे. आता फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. उभा जन्म त्या आगीत जाळायची तयारी आहे माझी. काका, मी मुलीसारखी आहे तुम्हाला. माझ्या जागी जर तुमची मुलगी असती तर काय केलं असतं तुम्ही? कोणता सल्ला दिला असता? आता काय बोलणार? तू मला शब्दातच पकडलंस. ठीक आहे, मी तुला घटस्फोट मिळवून देईन, पण त्याआधी तुला 6 महिने तिथेच राहावं लागेल. का? आणि त्या 6 महिन्यामध्ये दिल जमाईचा शेवटचा सुद्धा आपला प्रयत्न फसला हे तुला सिद्ध करावं लागेल. मग मात्र तुला घटस्फोट मिळवून द्यायची जबाबदारी माझी. ठीक आहे. असा जर कायदाच असेल तर 6 महिने मला तिथे राहिलंच पाहिजे. नमस्कार करतो. काय आशीर्वाद देऊ पोरी? सुखी राहा, सुखी राहा. वहिनी साहेब, हं? चहा आणला. ठेव तिथे. सुनबाई, सुनबाई, काय झालं सासूबा? सुनबाई, लक्ष्मीबाई, काल म्हणे तू इथून जायचं ठरवलं. नको ग जाऊस. फार छळतात ते राक्षस आम्हाला. कधी कधी मारतात, उपाशी सुद्धा ठेवतात ग. तुम्ही बसा इथे. तुम्ही चहा घेणार? चहा नको नको, कोणीतरी पाहिलं ना. कोणीही पाहत नाही आणि पाहिलं तरी काहीही बिघडत नाही. हा चहा घ्या. अहो, घाबरायला काय झालं एवढं? तुमचंच घर आहे ना हे? हो, माझंच खरंय. हं. घ्या. छान झाला तुझा चहा सुनबाई. परत कधी लागला तर येऊ मी. देशील मला? तुमच्याच खोलीत आणून द्यायचंय. नुसती हाक मारा तुम्ही. हाक नको नको, मीच येत जाईन. चालेल ना? हो, चालेल ना. सुनबाई, हं? चहा संपला का ग? नाही, आहे ना. आणखी हवाय? नाही, मला नको. थोडासा अण्णाला नेऊ. कशाला कोरड पडली असेल ग त्याच्या. अहो, मग नेऊ म्हणून काय विचारताय? न्या, अवश्य न्या. कोणाच्या बापाची भीती आहे? मीच नेऊन देऊ का? नको नको, तुझ्याशी बोलताना पाहिलं ना तर मारतील त्याला ते. मीच देते. दे. जिच्या जीवावर जगताय तिलाच मारताय? तुम्ही माणसाहाती कोण आहात? तुम्ही अशा रागावू नका बुवा वहिनी साहेब. पण आमच्या मातोश्रींचं हे नेहमीच आहे. हळूहळू पण अशी झकास पट्टी पडवतात एखाद्याला. यांच्या या अशाच बोलण्याला फितला ना आमचा बाप. काय मातोश्री, लेकासाठी चहा चालला होता वाटतं? अहो, पण त्यांना चहा चालत नाही. पथ्य आहे ना. आणि मातोश्री, तुम्ही जिना चढून वर का आलात? कुठे धडपडला असतात तर कायमच्या अधुवून बसला असतात आणि मग हलता सुद्धा आलं नसतं तुम्हाला खोलीतून. चला आता, चला तेवढा तमाशा बस झाला. अहो, पण मीच त्यांना सांगितलं होतं चहा घेऊन ते जायला. तुम्हाला नाही कळायचं वहिनी साहेब. श्रीमंतांचे आजार वेगळे आणि गरिबांचे आजार वेगळे. त्या म्हातारीला सहानुभूती दाखवून इथं कायमचा तळ ठोकण्याचा बेत दिसतोय तुमचा. स्वतःवरून दुसऱ्यांना जोखायची सवयच असते काही माणसांना. काही लोकांचं जाऊ द्या, पण स्वतःची बुब्बळ हलू देऊ नका म्हणजे झालं. चला मातोश्री. अहो वहिनीबाई, काय झालं ग खोकलायला? कुठे आग लागली का वाघ पाठी मागे लागला? अहो, एक वेळ वाघ परवडला, पण या गावच्या बायकांना ग. का ग बाई, त्यांनी काय एवढं तुझं घोडं मारलंय? अहो, उगीच काहीतरी विचारत बसतात. मला धाकल्या वहिनी अशाच का आणि तशाच का. काय म्या तरी येडी, सांगा याला ये ने भलतच पुराण लावत बसली. नशीब माझं तुझ्या लवकर लक्षात आलं ते. बरं, आता सांगणार आहेस का काय झालं ते? अगं ए बकुळे, काय झालं? काय ग झालं बकुळे तुला खोकलायला? अहो, आज वडाची पूजा आहे ना हो काय? गावच्या समध्या बायका गोळ्या झाल्यात, तुमची वाट बघत्यात, बलिवत्यात. चला बिगी बिगी. अगं हो हो, आम्ही तिथेच निघालो. पण तू कुठे निघालीस सटवे? तुझ्या म्हसोबाला पूजायला वाटतं. म्हसोबाला असं नका बोलू वहिनीबाई. उदंड औक्ष मिळू दे माझ्या दादल्याला. बरं, म्या येऊ? कुठं?
अहो ते तुम्हा दोघीसनी बोलविलं, धाकल्या बाईसाहेबांनी सांगून येते. काय नाही धाकल्या वहिनी साहेबांना सांगायची गरज, आली मोठी सांगून येणारी. नाहीतर काय चला हवेत ग व्रत वगैरे. 7 जन्म तर सोडच, 7 महिने तरी राहायची तयारी आहे का त्या लंगड्या बरोबर तिची. हो ना, त्या म्हाताऱ्या शिंत्रे काकानी मोड घातली म्हणून, नाही तर 2 दिवसात तोंड काळं केलं असतं मेलीनं. असं का हो म्हणता? अक्षी देवी वहिनी साजरा आहेत धाकल्या वहिनी. आमच्यासारख्या नोकर माणसावर बी लई माया करतात. गप्प बाईस मूर्खा कुठली. बरोबर आहे, तुझ्यासारखंच भिक्कारड आहे ना तिचं माहेर. अगो यांना पाहिलं की आपल्या माहेरची माणसं भेटल्यासारखी वाटत असेल ना तिला. नाही तर काय. पण खबरदार तिला बोलावशील तर. सवाष्णींचा सण आहे हा, तिथे असलं मिळमिळ कुंकू हवाय कशाला. तू जा, आम्ही आलोच. हो अगं बघू बघू. हा घे ना. थांब मंजुळा थांब, नको करूस ती पूजा. अगं 7 जन्मच काय, 1 जन्म सुद्धा कुणाचा पती होण्याची लायकी नाही अगं या पांगळ्याची. आणि तू माझ्यासाठी पूजा करतेस. नाही मंजुळा, तुला या पांगळ्याचा काही उपयोग होणार नाही. तू नको करूस ती पूजा. तुला जर मागणंच मागायचं असेल तर तुझं सारं पुण्य पणाला लाव आणि माझ्यासाठी मरण माग. हो मरण माग माझ्यासाठी आणि निघून जा इथून, निघून जा या घरातून, निघून जा या गावातून. आणि जाताना माझ्यासाठी फक्त मरण माग. जा जा मंजुळा, निघून जा इथून. बापू जी, या अण्णाला पुन्हा झटका आलेला दिसतोय. दुसरंही तंगड मोडून ठेवा त्याचं. 4 दिवस खायलाही घालू नका, म्हणजे बरोबर डोकं ठिकाणावर येईल. अरे काय अण्णासाहेब, मात चढला नाही का तुम्हाला? 4 दिवस खायला नाही दिलं ना की बरोबर काय मारताय कशाला? सोडा त्यांना. अहो काही चालवलंय का तुम्ही? मारतील ते. भैया साहेब, हा, अण्णासाहेबांनी जेवण देऊ? ठेव तिकडे, ठेव. तुझा भूक लागली, जेवणार? जेवणार, पण जेवण्याआधी आम्हाला थोडं नाचून दाखवणार? बापू नाचून दाखवणार. वहिनी, तुमचा लंगडा नवरा काय छान नाचतोय बघा. बापू जी बयाजर, नाच संपला. अरे बापू किती वेळ नाचवशील त्याला? काही जेवायला वगैरे देणार आहेस की नाही? जी दे. घे अण्णा, घे घे लवकर घे घे. आमचा नाही एवढा, नाही एवढा, मग हा तुझ्या भिक्कारड्या बायकोचा. घे अण्णा, घे 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 ना, धाव पळ. अरे अण्णा घे घे लवकर. घे घे. सोनं पाहिजे, चांदी पाहिजे, इस्टेटीतला पैसा पाहिजे. अरे हा घास भैया साहेबांचा. कोण आहे? उषा भाऊ? होय, उषा भाऊ. सगळं समजत असून सुद्धा काहीही करू न शकणारा कुशा भाऊ. काय सांगू तुम्हाला? कुत्र्याला मिळू नये अशी वागणूक इथं या घरच्या मालकाला मिळते आहे. आणि या घरात राहणाऱ्या सगळ्यांच्या काळजाचे फत्तर झाले आहेत, फत्तर. परवा अण्णासाहेबांचे हाल पाहवले नाहीत ना तुम्हाला? पटकन तिथून निघून गेलात आणि वाटलं आहे अजूनही कुठेतरी जिवंत झरा आहे. समजते मला. फार सोसावं लागलं यांना आणि सासूबाईंना. पण अजूनही एक गोष्ट लक्षात येत नाही माझ्या, की का लग्न केलं याने? स्वतःच्या केविलवाण्या अवस्थेचा विचार का केला नाही त्यांनी? स्वतः होरपळत असलेल्या दुःखाच्या आगीत मलाही का ओढलं? काय मिळालं त्यांना असं वागून? भैया साहेबांचा आणि बापू साहेबांचा नीच डाव लक्षात आल्यावर अण्णासाहेबांनी या लग्नाला विरोधच केला होता. पण उत्तर म्हणून यांच्या छळांना ऊत आला. आणि तरीही अण्णासाहेब बधेनात.
तेव्हा या चांडाळांनी आपलं शेवटचं अस्त्र उपसला. अहो, लक्ष्मीबाई साहेबांना जिवंत मारण्याची धमकी दिली त्यांनी. अण्णासाहेबांचा नाईलाज झाला. तुम्हाला सांगतो, ऐन मुहूर्ताच्या वेळेला अण्णासाहेबांनी लग्नात गडबड करू नये म्हणून या कसायांनी त्यांच्या पाठीला चाकू लावला. केवढा मोठा व्रण पडलाय त्यांच्या पाठीवर. धन्य आहे अण्णासाहेबांच्या सहनशक्तीची. आता हळूहळू सारं लक्षात यायला लागलंय माझ्या. पण तुम्ही काळजी करू नका त्याची कुशाभाऊ. कदाचित हा अन्याय दूर करण्यासाठीच नियतीने मला इथे पाठवलं असेल. अहो, असं काय करताय? तू घाबरू नका. नाही म्हणजे तुम्ही मला तूच म्हणा. तुमची बायको आहे मी. बायको? तुमच्या पाठीवरच्या व्रणाने सारं काही सांगितलंय मला. खरंच खूप सहन केलं होतं तुम्ही, म्हणूनच मी. नाही नाही म्हणजे मी कसाही नाहीये ग. मला तुझं आयुष्य बर्बाद करायचं नाहीये. अन्यायाचं तण वर्षानुवर्ष माजलंय या घरात. ते सारं उखडून उपटून फेकून देणार आहे मी. मग या झुंजीत माझं आयुष्य संपलं तरी मला त्याची पर्वा नाही. मंजुळा, मला अशा प्रेमाची लाडाची सवय नाहीये ग. असं डोळ्यात पाणी नाही आणायचं. पण हे पहा, मला तुमच्याकडून एक वचन हवंय. वचन? हो, मी सांगेन ते तुम्ही ऐकायचं. त्या राक्षसांचा सामना करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ठीक आहे, तू सांगशील तसं होईल. शो करा. 3 बादशे 3 राजे. क्या बात है. काय भैयासाहेब आज सारखे हरताय. 9 लाख. नशीब बिशीब असल्या फालतू गोष्टींना मी महत्व देत नसतो. लहर आली की बटकी सारा मी नशिबाला खेचून आणत असतो, समजलं? लवकर वाटा. 1000. एवढी कमी चाल काय करताय? माझे 5000. तुमचं काय बापूसाहेब? पॅक. हे 10,000. माझी 10,000ची चाल. पॅक. मी पॅक. माझे 15,000. नहीं नहीं भैया साहब, कैश. रोकड़ा चाहिए, रोकड़ा. एवढा सुद्धा विश्वास नाही भैया साहेबावर. भैयासाहेब, प्रश्न विश्वासाचा नाही, पण खेळाची मजा जाते ना. एवढा कसला विचार करताय भैयासाहेब? मागवा ना पैसे. ठीक आहे बापू, कुशा भाऊकडे जा आणि मी 25,000 रुपये मागितलेत म्हणून सांग. जी. भैयासाहेब, आपल्या वेळी काय पार्ट्या व्हायच्या ना. गेले ते सोनेरी दिवस. भैया साहेब, पैसे नाहीयेत. म्हणजे पैसे द्यायला नाही म्हणतो कुशाभाऊ. त्याची ही हिंमत. हरामखोराच मरतोय माझ्या हातनं. काय रे कुशा, बसून बसून माजलास काय? माझा निरोप नाही मिळाला तुला? हरामखोर साला. मला का उगीच शिवाय घालताय मालक? मी नोकर माणूस, हुकुमाप्रमाणे वाग. कोणाचा हुकूम? या घरात फक्त एकच हुकूम चालतो आणि तो या भैया साहेबाचा. चला आण लवकर पैसे. हे पहा, माझा नाईलाज आहे भैयासाहेब. मंजुळा वहिनींनी सगळी कॅश आणि चेकबुक स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत. यापुढे त्यांच्या परवानगीशिवाय एक छदाम सुद्धा काढता येणार नाही कोणाला. अच्छा, एकंदरीत असा प्रकार आहे तर
तरी म्हटलं सशाचा लांडगा कसा झाला एकदम. काय गे, आमच्या शिध्यावर जगणाऱ्या भटाच्या घरी वाढलीस आणि आता आमचीच इस्टेट लाटायला बघतेस. तोंड सांभाळून बोला भैयासाहेब. तुमच्या वहिनीशी बोलतात तुम्ही, एखाद्या 1.5 दमडीच्या बाजार बसविशी नाही. पैसे का मिळाले नाहीत याचा जाभाव आहे मला. पैसे मिळणार नाहीत तुम्हाला, कारण उरण गावकऱ्यांच्या कष्टाचे पैसे आहेत ते. दारूसाठी आणि जुगारासाठी एक छदामही मिळणार नाही त्यातला. हे एका उरण गावकऱ्याला सुनावणारी तू कोण? लायकी काय तुझी? हे घ्या, नीट वाचा. कोर्ट ऑर्डर आहे ही. या ऑर्डर प्रमाणे तुमचा आता या इस्टेटीशी काहीही संबंध नाही. मी तुम्हाला कोणत्याही क्षणी या घरात बाहेर काढू शकते. आणि नाही गेलो तर? तर तुम्हाला अटक होईल. मी आधीच पोलिसांना कळवलंय. प्रत्यक्ष भैयासाहेब उरणगावकराला अटकेची धमकी. कानाखाली जाळ काढा भैयासाहेब तिच्या. आमच्या घरात राहून आम्हाला बाहेर काढते म्हणजे काय? असं म्हणजे तुम्ही बऱ्या बोलाने ऐकत नाही आहात तर ठीक आहे. आता मला पोलिसांना बोलावण्याशिवाय गत्यंतरच नाहीये. क्षमा करा वहिनी, पण यापुढे आमचा आपल्याला जरा देखील त्रास होणार नाही. पण आम्हाला आमच्या राहत्या घरातून बाहेर काढू नका वहिनी. काय झालंय काय भैयासाहेब तुम्हाला? गप्प बैस, मी वागतोय तसा वाग, नाही तर बेड्या पडतील हातामध्ये. क्षमा करा वहिनी. मलाही क्षमा करा वहिनी, मी तुमचा अनंत अपराधी आहे. ठीक आहे. आता मी काय सांगते ते नीट ऐका. या क्षणापासून घरातील दारू, पार्ट्या, गाणी बजावणी एकदम बंद. आणि हो, उद्या सकाळी 7 वाजता सगळ्यांना बागेत जमायचंय. बागेत? कशाला? श्रम कशाशी खातात हे शिकवणार आहे मी तुम्हाला. चला चालते वा. भैयासाहेब काय बेमालूमपणे पलटी मारली तो तुम्ही एकदम. अहो एखाद्या सराईत माशाला सुद्धा अशी पलटी मारता आली नसती. पण भैयासाहेब तुम्ही सुद्धा टरकून जावं असं काय होतं त्या पेपरमध्ये? तुझी अक्कल नाही वाढली बापू, फक्त वयच वाढलंय. त्या बईनं त्या पांगळ्याला पुरतं येडं करून टाकलेलं दिसतंय. हे 2 पेपर्स म्हणजे कोर्टाची ऑर्डर आहे बापू. त्या शिंत्रे वकिलाच्या सहाय्याने त्या महामायेने कधी जमवलं तेच कळत नाही. आता ती आपल्याला घराबाहेर पण काढू शकते. इतकंच नव्हे तर आपण जरा विरोध केला तरी आपल्याला तुरुंगात डांबायला ती कमी करणार नाही. अहो पण मग भैयासाहेब ती 6 महिन्याची मुदत, घटस्फोट वगैरे. खोटं आहे ते, खोटं आहे. पैशासाठी त्या पांगळ्याला ती जन्मभर सुद्धा सांभाळेल. बाप रे, म्हणजे आपलं आयुष्य त्या पांगळ्याची आणि त्या बयेची सेवा करण्यातच संपून जाणार? अरे हट, आज आपली वेळ बरी नाहीये. माती पकडून गच्च बसायचं आणि वेळ आली की काय? हळू बोल. इथं कशाचाच भरोसा देता येत नाही. इकडे काय भैयासाहेब, झाले का खड्डे खणून? हा, त्या बाजूचे खणून झाले वहिनी साहेब. गोर गरिबांसाठी खणत होतात त्यापेक्षा जरा लहानच आहेत नाही का? ठीक आहे, आता या बाजूचे पूर्ण करा. बापूसाहेब, एवढ्याशा कामाला इतका वेळ? अहो झालं ना वहिनी साहेब, आणि असल्या कामाची मला सवय नाही ना अजून. बापाच्या पैशावर पत्ते खेळणं इतकं सोपं नाहीये ते. आजच्या आज बाहेरची कामं आवरली पाहिजेत. उद्या सगळं घर झाडायचं तुम्हाला, कळलं? आटपा लवकर. अहो भैयासाहेब, हे फावडा हातात धरून धरून हाताचं पार धिरडवायची पाळी आली आता. तुमचं काय? आमचं काय होणार आहे? आमच्या हाताला इकडे घट्टे पडलेत, ती कुदळ मारून मारून. बसा बसा इकडे. भैयासाहेब, कधी सुटणार आपण या जाचातून? कधी? एक आपण तरी मरायला हवं, नाही तर ते दोघी तरी मरायला हवेत. ते दोघी तरी मरायला हवेत. ते दोघी तरी मरायला हवेत. म्हणजे सत्या, एक नृत्या, लवकर इकडे या. काय वहिनी साहेब? चला उचला ती झाडू.
सगळी साफसफाई घ्या. काय काय भवान्यानो, कान फुटलेत का तुमचे? भैयासाहेब, भैयासाहेब. सुनबाई अगदी चांगली अद्दल घडवलीच होती त्या ना. वहिनी साहेब जेवण तयार आहे. बर, तू आई साहेबांना घेऊन जा. जी. आणि हो, यांच्या कोबड्या पाठवून दे. मी यांना घेऊन येते. थांबा, तुम्ही कुठे निघालात? काम चुका? संध्याकाळपर्यंत सांगितलेलं काम झालं नाही तर सगळं सामान सुमान रस्त्यावर फेकून देईन, सांगून ठेवते. चला जा कामाला. जाऊ दे ग म्हणजे, झाली एवढी शिक्षा खूप झाली. शेवटी आपलीच माणसं आहेत ती. वहिनी साहेब, चला बापू भैया जेवायला चला. आम्ही चुकलो अण्णा. आणि आम्हाला माफ करा अण्णा, आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला. आम्हाला मारा तुम्ही, वाटलाच मारा. अरे अरे असं नाही करायचं. तुम्हाला तुमची चूक लक्षात आली ना, खूप झालं. अरे आहे सगळं आपल्या सगळ्यांचंच आहे. उठ चला जेवायला चला. हळू. खरंच कधी कधी एकटा बसलो की वाटतं काही काळापूर्वी मी जे अनुभवलं ते स्वप्न होतं, की आज रोज जे मी जगतोय ते स्वप्न आहे. अण्णा काय हे अण्णा, थंडी कोण पडली, अंगावर काही घ्यायचं नाही का? हा हे घे, हे घे. अरे 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 तुम्ही दोघं असल्यावर मला असल्या पांघरुणाची काय गरज आहे? हे तुला काही सांगायचंय अण्णा. अहो मग सांगा की. मी आणि बापू तालुक्याच्या गावाला जातो ना, तेव्हा तळ्याकाठच्या आपल्या कुलदैवताला दंडवत घातल्याशिवाय पाऊलच पुढे पडत नाही आमचं. नाही बापू? हो ना, बरोबरच आहे. कुळाचारच आहे तो आपला. नेहमी मनात यायचं की आपण एवढे श्रीमंत उरणगावकर आणि आपलं कुलदैवत उघड्यावर, त्याच्यासाठी आसरा केला पाहिजे, एखादं मंदिर बांधलं पाहिजे. भैया साहेब त्यात विचारायचं काय? घ्या देवाचं नाव आणि मारा कुदळ. कधीचा मुहूर्त धरताय? उद्या नव्याची पुनव. मला वाटतं तो दिवस जास्ती चांगला आहे. वहिनी साहेब तुम्ही सुद्धा यायला पाहिजे. मी नको बाई, घरची एवढी कामं पडली. अगं करशील ग, दीर एवढ्या हौसेने बोलवतायत. अहो वहिनी, त्या तळ्याजवळचं वातावरण तुम्हाला इतकं आवडेल, अगदी तिथेच राहावंसं वाटेल. राहू राहू, तुम्ही दोघं म्हणालात ना तर अगदी कायमचं सुद्धा राहू. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम. जाऊन येतो हा सासूबाई. अखंड सौभाग्यवती भव. छान दिसते सो सूनबाई. कुठल्या जन्मीचं पुण्य माझं, म्हणून माझ्या लंगड्या बाळकृष्णाला तुझ्यासारखी बायको मिळाली. जाऊन या. हा अगं पण माझा चहा घ्यायचा राहिला की. चहा? रात्रीच्या वेळी चहा? ती एक गंमत आहे माझी आणि सासूबाईंची. रात्री मी केलेला गरमागरम चहा घेतला की त्यांना छान झोप लागते. हो की नाही सासूबाई? अगं त्याला कशाला सांगत बसतेस, माझ्या चहाचं काय करतेस बोल. तिकडे काही फार वेळ लागणार नाही आम्हाला, तासात 2 तासात परत येऊ. मग तुम्हाला आवडतो तसा सुंठ आलं घातलेला चहा करून दे, चालेल? हो चालेल की, न चालायला काय झालं. पण फार उशीर करू नका. हा लवकर या, मी वाट पाहते घरी. निघा आता, सांभाळून या. हा मालक कुठे बाहेर निघालात वाटतं? हो, कुळदैवताच्या तळ्यावर. तुम्ही चला कुशा भाऊ. एवढ्या रात्री? चला हो, भैया बापू एवढा आग्रह करतात, चला. असं म्हणताय? बर, घरी नव्याच्या पुनवेची पूजा आहे तेवढी आटोपतो आणि मग येतो. बर, तुम्ही वा पुढे. अहो पण तुम्ही येणार कसे? सायकलवर येतो की. बरं. तुमच्या आधी पोचेन मी. पण नक्की या. हा निघतो आम्ही. या. आणि हे काय, तुम्ही बोलावणार? आपले नेहमीचे नावाडी कुठे गेले? आज
नव्या पुनवईची नावाड्यांना सुट्टी दिली. काय तू आणि वहिनी आज नवा परिसर बघायला जाणार, मग नावाडी कशाला पाहिजे? हा, आम्ही दोघांनीच बोलवायचं ठरवलंय. बसा बस बसा. या. हळू सावकाश. हा. या वहिनी हळू. हे काय होडी का थांबवली? काय अण्णासाहेब, आपली इस्टेट, वाडा, मंदिर हे एकाच वेळी बघता येतं. इथून एकदा नजर फिरवून घ्या, शेवटची. का? कारण आता या जन्मी पुन्हा बघायला मिळेल की नाही सांगता येत नाही. म्हणजे म्हणजे हे काय करताय? काय करत भैया साहेब? तुला पाहिजेत त्या कुबड्या? बापू, याला कुबड्या पाहिजेत. मग जा ना, घेऊन ये जा. अण्णासाहेबांना बुडवलं. मंजुळा वहिनींना बुडवलं.